मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? जेव्हा तुम्ही व्यायाम करतात तेव्हा तुमच्या शरीरामध्ये काय होत असते व स्नायू म्हणजे मसल्स कशा प्रकारे वाढतात? यामागील थोडं स्नायू वाढीचं विज्ञान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. प्रोटीनयुक्त आहार आणि त्याचबरोबर व्यायाम आणि चांगली झोप हे तर खूप महत्त्वाचा भाग आहे. परंतु स्नायू कशी वाढतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. स्नायूची वाढ, ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये मसल्स हायपरट्रोफी असे देखील म्हणतात. मित्रांनो, जेव्हा आपण हेवी वेट घेऊन व्यायाम करतो तेव्हा आपल्या मसल्सवर चांगल्या प्रकारे ताण पडत असतो आणि स्नायू म्हणजे मसल्स हे चांगल्या प्रकारे ब्रेकडाऊन होत असतात. तेव्हा शरीरामधील स्नायू म्हणजे स्नायूतंतू सक्रिय होऊन म्हणजेच मसल्स फायबर ॲक्टिवेट होतात आणि आपल्या मेंदूला सिग्नल्स पाठवत असतात. त्याचबरोबर आपण जेव्हा रेझिस्टन्स ट्रेनिंग करतो तेव्हा आपल्या स्नायूतंतूमध्ये म्हणजेच मसल्स फायबरमध्ये सूक्ष्म प्रकारे इजा होत असतात. त्यामुळे बहुतेकदा व्यायाम झाल्यानंतर आपल्याला मसल्समध्ये वेदना होतात. शरीरातील स्नायू दुरुस्ती करण्यासाठी प्रथिनांचं सेवन व पोषण हा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, स्नायूंची रिकव्हरी आणि मसल्स वाढीसाठी प्रथिनांचं सेवन करणे खूप गरजेचे आहे. जेव्हा आपण चांगल्या प्रकारे व्यायाम करतो आणि व्यायाम करून मसल्स ब्रेकडाऊन चांगल्या प्रकारे करत असतो तेव्हा मसल्सची रिकव्हरी आणि विश्रांती हा व्यायामाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे व्यायाम करा व चांगल्या प्रकारे आहार घ्या आणि चांगल्या प्रकारे झोप घ्या, या तिघ गोष्टी जर तुम्ही एक चांगल्या प्रकारे फॉलो केल्या तर तुम्हाला तुमच्या शरीराची मसलची वाढ ही नक्कीच वाढ होताना दिसेल. व्यायाम, पोषण आणि विश्रांती आणि मसल वाढीसाठी या 3 महत्त्वाच्या गोष्टी खूप गरजेच्या आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असते. त्याचबरोबर तुमचं फिटनेस ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात तुम्हाला सर्वात महत्त्वाचा घटक हा म्हणजे संयम आणि चिकाटी हा ठेवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, जेवढं तुम्ही सातत्य तुमच्या व्यायामामध्ये ठेवणार त्याचबरोबर तुम्ही तुमच्या ट्रेनरला किंवा तुमच्या प्रशिक्षकाला विचारून व्यायाम करणार तर तुमचा हा फिटनेस ध्येय साध्य करण्याच्या व मसल वाढीसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचा भाग मिळवून देऊ शकतो. स्नायूंच्या वाढीसाठी शरीराला वेळ लागत असतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या मसल्सची किंवा तुमच्या शरीराची तुलना इतरांशी करू नका. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या डाएटवर चांगल्या पद्धतीने फोकस करा व तुमच्या प्रगतीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. दीर्घकालीन शरीरावर तणाव असल्यामुळे देखील शरीरात कोर्टिसॉल नामक हार्मोन आपल्या शरीरातील पातळी व स्नायूंच्या वाढीसाठी कधीकधी अडथळा देखील निर्माण करू शकतो. आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. मित्रांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जिमच्या व तुमच्या आवडत्या मित्रांना देखील शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.